पाहुयात पुढची बातमी। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली। यानंतर शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी सूचक ट्विट केलंय। बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले एकत्र आले तर आनंदच, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर अनेकांचा पोटसूळ उठल्याचं म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला। दरम्यान मस्केंनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूयात। काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची भेट झाली। अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटसूळही उठला। परंतु बाळासाहेबांच्या मुशीतून घडलेले दोन कार्यकर्ते हिंदुत्वाच्या विचारासाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना आनंदच होईल, असं ट्विट नरेश मस्केंनी केलं। ही दोन मित्र आहेत, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत। कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत। ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील तर तुम्हाला पोटसूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो, माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला। दरम्यान काल राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि यावरून संजय राऊतांनी जोरदार प्रहार केला। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं, आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेमानी केली। त्या दोन्ही नेत्यांची काय चर्चा झाली, कशाला भेटले याची मला माहित नाही। त्याच्यात नेमकं काही ठरलंय का, काही ठरणार आहे का, काही ठरवून झालंय का, का ठरवून कोणाला बाजूला ठेवायचंय म्हणून काही ठराव झालेत का, हे आता त्या दोघांनाच सांगायला लागतील। पण मी एवढंच म्हणेन, दी ग्रेट भेट।